नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. तर बघा, आता आपण फार्मर आय डी विषयी एक माहिती पाहणार आहोत. तर बघा, विविध जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी असतील तर ते सुद्धा आता आवाहन करत आहेत की शेतकऱ्यांनी तात्काळ फार्मर आय डी काढणं गरजेचं आहे. आता बघा, फार्मर आय डी काढणं का गरजेचं आहे, तर फार्मर आय डी नेमकं कशासाठी लागणार आहे आणि इतकं महत्त्वाचं ते डॉक्युमेंट आहे का. तर बघा, ॲग्रिस्टेक हा केंद्र सरकारचा प्रकल्प आहे आणि या ॲग्रिस्टेक मार्फतच शेतकऱ्यांचा युनिक फार्मर आय डी काढला जातो. आता बघा, तर या फार्मर आय डीमध्ये तीन प्रकारची म्हणजे शेतकऱ्यांची तीन प्रकारची माहिती याच्यामध्ये संचलित असते. आता याच्यामध्ये बघा, पहिली म्हणजे शेतकऱ्याची पूर्ण माहिती, वैयक्तिक माहिती याच्यामध्ये असते. दुसरं म्हणजे शेतकऱ्याची गट नंबर असेल, खाते नंबर असेल, म्हणजे शेतकऱ्याच्या शेतीविषयी संपूर्ण माहिती त्याच्यामध्ये असणार आहे. आणि तिसरं म्हणजे जे शेतजमिनीचे नकाशे आहेत त्याची सुद्धा एकत्रित माहिती या फार्मर आय डीमध्ये असणार आहे. तर यामुळे फार्मर आय डी तुमच्या शेतीविषयी संपूर्ण तुमची कुंडली मांडणार आहे. तुमची शेतीची कुंडली म्हणजे तो फार्मर आय डी असणार आहे. आता यामध्ये बघा, तर जर तुम्ही फार्मर आय डी काढला नाही तर शेतीविषयीच्या ज्या काही सर्व योजना आहेत त्या योजनांचा लाभ तुम्हाला भेटणार नाही. आता जसे की आपण पाहिलं तर तुम्हाला जे महाडीबीटीमध्ये बरेच कृषी यांत्रिकीकरण असेल, ठिबक सिंचन असेल, अशा प्रकारचे विविध शेतीविषयीच्या योजनांचे फॉर्म भरले असतात. त्याला त्या योजनेच्या अटीविषयी तेवढं म्हणजे जे काही ठरलेलं तेवढं अनुदान आहे. 60% असेल, 40% असेल, काहीला 100% आहे. आता उदाहरण म्हणून आपण पाहू. आता समजा स्प्रेअर पंपाचं, सोलर पंपाचं 100% अनुदान तत्वावर महाडीबीटीला फॉर्म भरण्याचं चालू आहे, म्हणजे तिथं तुम्ही भरू शकता. तर त्याच्यासाठी ज्या वेळेस तुम्ही महाडीबीटीला लॉग इन करायला जाता किंवा जरी तुमचं पहिलं अकाउंट असेल तरी जर तुम्ही आता लॉग इन करायला ज्यावेळेस जाताल त्यावेळेस तुम्हाला फार्मर आय डी विचारला जाते. आणि जर तुमच्याकडे युनिक फार्मर आय डी नसेल तर तुम्हाला त्या योजनेचा लाभ घेता येणार नाही. तसेच बघा, PM किसान असेल, नमो शेतकरी महासन्मान योजना असेल, अशा प्रकारच्या योजनांचा सुद्धा तुम्हाला फार्मर आय डी शिवाय लाभ घेता येणार नाही. तसेच शेतीच्या जेवढ्या काही योजना आहेत त्या योजनांना फार्मर आय डी हे डॉक्युमेंट अत्यंत आवश्यक असं करण्यात आलेलं आहे. आता बघा, तुम्ही म्हणाल की फार्मर आय डीचे अजून कोणाला म्हणजे जे ओळखपत्र आहे ते कोणाला देण्यात आलेलं नाही, तर त्याचं अजूनही वितरण चालू नाही. परंतु ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरता आणि फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला जो एनरोलमेंट नंबर येतो, तो एनरोलमेंट नंबर आल्यानंतर 1 ते 2 दिवसामध्ये, कारण 3 ते 4 दिवसामध्ये तुम्हाला अप्रूव्हचा मेसेज येतो. आणि ज्यावेळेस तुमचं अप्रूव्हल होतं त्यावेळेस तुम्हाला जो आय डी आलेला असतो तो तुमचा फार्मर आय डी आहे. आता तुमचा जर समजा तुम्ही एनरोलमेंट काढलेला आहे, फार्मर आय डी काढलेला आहे, परंतु तो तुम्हाला माहीत नाही, तुमच्या मेसेजमध्ये सुद्धा आलेला असतो. पण समजा जर मेसेज तुम्ही डिलीट केलेले असले तर आपण एक व्हिडिओ यावरती सुद्धा बनवला होता की फार्मर आय डी कसा जाणून घ्यायचा. तर बघा, याच्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक सुद्धा दिलेली आहे. ती लिंक वापरून तुम्ही तो फार्मर आय डी तुमचा काढू शकता आणि विविध शासकीय योजनेचा लाभ घेऊ शकता. त्याच्यामुळे बघा, हे एक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं असं डॉक्युमेंट आहे. त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने हे फार्मर आय डी काढून घेणे बंधनकारक आहे. आता तुम्हाला अनुदानाच्या योजना असतील किंवा तुम्हाला जर पीक विम्याचे फॉर्म भरावं लागत असतील तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला फार्मर आय डी आवश्यक आहे. विविध शासकीय जे अनुदान तुम्हाला घ्यायचं असेल शेतीविषयीचं त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला फार्मर आय डी काढणं बंधनकारक आहे. त्याच्यामुळे आता शेतकऱ्यांनी ठरवायचे, जर एवढ्या योजनांसाठी तुम्हाला फार्मर आय डी लागत असेल तर ज्याच्या नावावर शेत जमीन आहे त्या प्रत्येक शेतकऱ्याने फार्मर आय डी ॲग्रिस्टेकवर आपली नोंदणी करणं बंधनकारक आहे. अजूनही आम्ही आवाहन करतो किंवा शासन सुद्धा वेळोवेळी अजूनही आवाहन करत आहे की जर अजूनही कोणी शेतकऱ्यांनी आपला फार्मर आय डी बनवून घेतला नसेल तर प्लीज आजच आपला जवळच्या CSC सेंटर असेल किंवा आता स्वतःला पण तो अर्ज भरता येतो, पण जर स्वतःला भरता नाही आला तर जवळच्या CSC सेंटरवर जाऊन आपला युनिक आय डी लगेच काढून घ्या की जेणेकरून तुम्हाला भविष्यात PM किसानचा असेल किंवा विविध योजनेसाठीचा अडचण येणार नाही. त्याच्यामुळे बघा, प्रत्येक शेतकऱ्याने हे ताबडतोब काढून घ्यायचे आहे. धन्यवाद.